नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्मार्ट नर्सिंग नोट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत GNM फर्स्ट इयरमधील ॲनाटॉमी या सब्जेक्टमधला लिव्हर म्हणजे यकृत हा क्वेश्चन एक्झाममध्ये 5 मार्काला येऊ शकतो. टिपालेहामध्ये किंवा प्रश्न उत्तरमध्ये हा क्वेश्चन येतो. मागील 2010, 2014, 2016, 17, 2023 आणि 2024 यावर्षी हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर ही आहे लिव्हरची डायग्राम. लिव्हरला वरच्या साईडला इन्फेरियर व्हेना कावा आहे, साईडला राईट लोब, लेफ्ट लोब आणि खालती गॉल ब्लॅडर आणि फॉगिफॉर्म लिगामेंट आहे. तर आपण लिव्हरचे फंक्शन्स पाहू. फंक्शन हे या ठिकाणी मी लिस्ट केलेले आहेत. तर पहिला फंक्शन आहे अन्नघटकासंबंधीचे कार्य. त्यामध्ये सब पॉईंट आहे कार्बोहायड्रेटचे चयापचय, प्रोटीन्स, फॅट, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स, आयर्न, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स हे आहेत अन्नघटकासंबंधीचे कार्य. नेक्स्ट आहे निर्मिती संबंधीचे कार्य. थर्ड आहे ऊर्जा निर्मिती संबंधीचे कार्य. चौथा आहे निर्विषीकरण. पाचवा आहे रक्तासंबंधीचे कार्य आणि सहावा आहे शरीर संरक्षणासंबंधीचे कार्य. तर आपण इन डिटेल्स पाहू फंक्शन्स ऑफ लिव्हर. तर पहिला आहे अन्नघटकासंबंधीचे कार्य. कार्बोहायड्रेट्सचे चयापचय. यामध्ये रक्तातील स्वाभाविक साखरेची पातळी 80 ते 100 ml ग्रॅम्स असून 100 ml रक्तामध्ये जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा इन्सुलिन हा हार्मोन्स ज्या प्रभावाखाली ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करून त्याचा साठा केला जातो. तर ग्लुकोजचे हे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करून त्याचा साठा केला जातो. जेव्हा साखरेची पातळी कमी होते तेव्हा ग्लुकोजनचे या हार्मोनच्या उत्तेजनाने ग्लुकोजनचे ग्लायकोज मध्ये रूपांतर करून रक्तात सोडून रक्ताची स्वाभाविक पातळी राखली जाते. यालाच ग्लुकोजेनेस असे म्हणतात. नेक्स्ट आहे प्रोटीन्स. प्रोटीन्सला डेफिनेशन ऑफ प्रोटीन्स पाहू. आहारातून घेतलेल्या प्रोटीन्सचे दैनंदिन गरज भागून ज्याच्या प्रोटीन्समधील अमायनो ॲसिड्सतील नायट्रोजन पदार्थ बाजूला करून युरिया बाहेर काढला जातो. यालाच डेफिनेशन असे म्हणतात. म्हणजे प्रोटीन्समधले अमायनो ॲसिड मधलं नायट्रोजन बाजूला काढून युरिया बाजूला काढला जातो. याला डेफिनेशन असे म्हणतात. तर ट्रान्समिशन पाहू. अमायनो ॲसिडमधील नायट्रोजन बाजूला करून उर्वरित भाग कार्बोहायड्रेट्सच्या अणूंना जोडून त्यामधून न्यू नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स तयार केले जातात. या प्रक्रियेला ट्रान्समिशन्स असे म्हणतात. तर नेक्स्ट पाहू फॅट. चरबीपासून कोलेस्ट्रॉल तयार होते, म्हणजे फॅटपासून कोलेस्ट्रॉल तयार होते. चरबीपासून लायपोप्रोटीन्स तयार करणे, चरबीपासून फॉस्फोलिपिड्स तयार करणे, आवश्यकतेपेक्षा जास्त असलेल्या ग्लुकोजचे आणि प्रथिनांचे चरबीमध्ये रूपांतर करणे, फॅटी ॲसिड्सचे ज्वलन करणे हे फॅटचं काम आहे, म्हणजे लिव्हरचं काम आहे, हे फॅट करते. नेक्स्ट आहे व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स. तर व्हिटॅमिन B12 अँटी ॲनिमिक फॅक्टर म्हणतात. B12चे आतड्यामार्फत शोषण होऊन पोर्टल व्हेनमार्फत लिव्हरमध्ये आल्यानंतर तेथे त्याचा साठा केला जातो. म्हणजे B12 जे व्हिटॅमिन आहे त्याचं शोषण आतड्यामार्फत होऊन पोर्टल व्हेनमार्फत ते लिव्हरमध्ये आल्यानंतर लिव्हरमध्ये व्हिटॅमिन B12चा साठा केला जातो. शरीराच्या गरजेनुसार तांबड्या रक्तपेशींची स्वाभाविक निर्मितीसाठी जीवनसत्व B12चा पुरवठा केला जातो. नेक्स्ट पाहू आयर्न. आहारातून घेतलेल्या आयर्नचा साठा करणे हे लिव्हरचं काम आहे. तांबड्या रक्तपेशींची आयुमर्यादा संपल्यानंतर त्यांच्या विघटनातून बाजूला केलेल्या आयर्नचा साठा करणे हे पण लिव्हरचं काम आहे. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन.
आहारातून घेतलेल्या चरबीमध्ये विरघळणाऱ्या व्हिटॅमिन ए, डी, ई, के याचा साठा करणे. व्हिटॅमिन के पासून प्रोथ्रोम्बिन तयार करणे. नेक्स्ट पाहू निर्मिती संबंधीचे कार्य. दुसरा पॉईंट, यकृतामध्ये पित्तरसाची निर्मिती करणारे प्रमुख इंद्रिय आहे. यकृतामध्ये हिपॅरिनची निर्मिती केली जाते. यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिन, फायब्रोजिनिन व इतर घटकांची निर्मिती केली जाते. म्हणजे यकृतामध्ये हिपॅरिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रोजिनिन व पित्तरसाची निर्मिती केली जाते. ऊर्जा निर्मिती संबंधीचे कार्य. लिव्हर हे शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे प्रमुख इंद्रिय आहे. शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे इंद्रिय हे लिव्हर आहे. नेक्स्ट पाहू निर्विष्टीकरण. काही औषधातील विषारी द्रव्यांचे यकृताकडून निर्विषीकरण केले जाते. म्हणजे काही औषधामधील जे काही विषारी पदार्थ आहेत त्याचे यकृताकडून निर्विषीकरण केले जाते, म्हणजे काढून टाकले जाते. रोगजंतूपासून तयार झालेल्या विषारी पदार्थाची यकृतामध्ये निर्विषीकरण केलं जातं. नेक्स्ट पाहू शरीर संरक्षणासंबंधीचे कार्य. यकृतामधील सायनुसाइड्समध्ये असणाऱ्या कप्प्यावरील सेल्समार्फत जंतुविषारी पदार्थ गिळून क्रियेद्वारे शरीराचे संरक्षण केले जाते. म्हणजे सायनुसाइड्समध्ये जे काही कप्पे आहेत त्याच्या शेलमार्फत जे काही जंतूचे विषारी पदार्थ आहेत ते गिळून शरीराचे संरक्षण केले जाते. गामा ग्लुकोलिनची निर्मिती करून त्यामध्ये शरीराचे संरक्षण करणे. फायगोसाइटिसद्वारा शरीराचे संरक्षण करणे. हे सर्व कार्य लिव्हरचे आहेत. रक्तासंबंधीचे कार्य. रक्तातील सर्व प्रथिने तयार करणे, गर्भाच्या तांबड्या रक्तपेशी तयार करणे, रक्तगोठण प्रतिबंधक हिपॅरिनची निर्मिती करणे, रक्त गोठण्यासाठी आवश्यक प्रोथ्रोम्बिन व फायब्रोजिनिनची निर्मिती करणे. हे होते आपले लिव्हर आणि लिव्हरचे फंक्शन्स. आपण लिव्हरची डायग्राम पण पाहिलेली आहे. तर लिव्हर हा ॲनाटॉमीमधला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधली माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.